ही गोष्ट आहे एकेकाळी दुसऱ्यांच्या घरची धुणी भांडी करणाऱ्या, पोळी भाजी करणाऱ्या बायकांची. आजही त्या कामच करतात, पण आज त्यांची ओळख वेगळी आहे. यापूर्वी 4 घरात पोळ्या लाटणाऱ्या लक्ष्मी मावशी आज फोकाशिया ब्रेड करतात. इटालियन, फ्रेंच ब्रेड अगदी सहजपणे बनवतात. रेणुका मावशी या कोल्हापुरातल्या एका बिल्डिंग मध्ये केअरटेकर म्हणून राहतात. सोबतीने 4 घरची कामं करतात. पण हे करत असताना त्यांनी इटालियन, मेक्सिकन डिश शिकल्या. आज त्या बरिटो, कसेडिया असे पदार्थ करतात. सरस्वती, करिश्मा, मंजुळा अशा अनेक महिला. आणि कोल्हापूरच्या राजारामपुरीत असणारं पॅनाकोटा नावाचं रेस्टॉरंट. माझं नाव करिश्मा जावेद शेख. मी 5 वर्षापासून इथं काम करते. मी इथं आता लागून 2 वर्ष संपले, 3रं वर्ष लागले. एक स्वयंपाकाचं काम करून येऊन मग इकडे येते. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ 3 ಜನ ಹುಡುಗಿನ ಮದುವೆ ಆಗೈತಿ. 2 ಹುಡುಗರನ್ನ ನನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ. इथं व्हाईट सॉस पास्ता मारते, रेड सॉस पास्ता मारते, पिस्ता मारतोय. 12 ते 10 म्हणजे 12 पर्यंत जाणे 5 कामं करून येते. माझं शिक्षण 5वी झालेलं आहे. मला इंग्लिश येत नव्हतं. इथं आल्यापासून मला सगळ्यांनी सपोर्ट दिल्यामुळं मला वाचता आलं. बँगलोर येथून हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या तरुणांनी हे रेस्टॉरंट सुरू केलं आणि कालपर्यंत पोळी भाजी आणि धुणी भांडी करणाऱ्या महिलांना खऱ्या अर्थाने ग्लोबल केलं. ही गोष्ट आहे लोकल टू ग्लोबल होण्याची. माझं नाव सिद्धार्थ शेटे. माझं ग्रॅज्युएशन हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झालं, BS बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. लेडीज ऑपरेटेड किचन हा विषय कसा झाला की काही वर्षापूर्वी 1-2 हेल्पर म्हणून आम्ही हे होत्या, लेडीज होत्या किचनमध्ये. क्लिनिंगचं काम सोडून हळूहळू बाकीच्या कुकिंगमधल्या कामांमध्ये इंटरेस्ट दाखवायला चालू झाला. ग्रामीण भागातली बाई जरी असली तरी शिकू शकते ती. तसा ज्यावेळी कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला चालू झाला तर त्यावेळी आणि परत आणखी 2-3 बायकांना किचनमध्ये इंट्रोड्यूस केलं. रेस्टॉरंटमध्ये सहसा हॉटेल मॅनेजमेंट मधल्याच मुलांना प्राधान्य दिलं जातं. पण कोल्हापूरच्या तरुणाने वेगळी वाट स्वीकारली आणि आपल्या रेस्टॉरंटच्या किचनचा ताबा पूर्णपणे या महिलांच्या हाती सोपवला. लेटूस आपल्याला माहित नव्हतं ना सर, इथं आल्यानंतरच माहित झालं लेटूस कशाला म्हणतात, जुकनी ब्रुकली कशाला बोलतात. आम्ही पहिला काय आल्याला पहिला लेटूसला कोबीस, जुकनीला फ्लॉवर, पॉइंट काय कॅबेज असते की कोबीज असते हाय माहिती आहे. आता म्हणजे असं झालं की 100% सगळ्याच लेडीज आहेत. त्यांचं ट्रेनिंग अशा पद्धतीनं झालं आता की म्हणजे इन्व्हेंटरी काढायपासून ते सकाळी म्हणजे प्रोडक्शनची लिस्ट असते किंवा डेलीची इन्व्हेंटरी आहे, त्या सगळ्या गोष्टी ऑपरेशनल आहेत. त्या 100% म्हटलं तरी चालेल की त्या सगळ्या लेडीज आहेत त्यांच्यावरती होते. आज आता किचनमध्ये 11 लेडीज काम करतात. त्यांना हळूहळू किचनमध्ये इन्व्हॉल्व करायला चालू केलं. मग सुरुवातीला केक्सचे गार्निशेस, कटिंग, चॉपिंग किंवा बेसिक सॉसेस असतील ते सॉसेस वगैरे तर जे काही प्रिपरेशन आहे त्या शिकवत गेलो. मात्र फक्त रेसिपी शिकवणं इतक्यापुरतं हे काम नव्हतं, तर ग्रामीण भागातल्या महिलांना कॉन्फिडन्स देणं, इंग्रजी भाषेपासूनच्या अनेक मर्यादा दूर करणं हे महत्वाचं काम होतं. आम्ही हे सोडून पुढे जातो ना, मला पॅनाकोटाला पुढे आणायचं, पॅनाकोटा आम्हाला पुढे आणणार. हे भारी आहे. आमच्या किचनमध्ये 3 सेक्शन आहेत. एक बेकरी सेक्शन आहे जिथं आम्ही ब्रेड वगैरे तयार करतो. त्यांचं कामच आहे की डोपासून ते शेपिंगपासून, प्रूफिंगपासून जे काय आहे प्रोसेस ती सगळी त्यांनी करायची. दुसरा सेक्शन केकचा आहे. आमचे काही पॉप्युलर केक आहेत, म्हणजे ट्रफल केक म्हणून आहे, तर त्याला लागणारं स्पॉन्ज असेल, ट्रफल असेल किंवा त्याचं गार्निश असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायच्या. आणि तिसरा सेक्शन येतोय तो हॉट सेक्शन. हॉट सेक्शनमध्ये काय आहे किंवा आलेल्या गेस्टना जे काय डायनिंगमध्ये ऑर्डर करतात त्याचं प्रिपरेशन जे काय असेल ते त्यांनी त्या ह्याच्यात करायचं. आज त्या ग्रामीण आणि अनएज्युकेटेड बॅकग्राऊंडमधून येऊन सुद्धा एक हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या स्टुडंट्स असतील किंवा एखाद्या प्रोफेशनल किचनमध्ये काम करणारे शेफ्स असतील, त्यांच्या खांद्याला खांदा किंवा टक्कर देऊन त्या पद्धतीचा प्रोडक्ट ह्या बायका डिलिव्हर करतात, हे सगळ्यात जास्त समाधानकारक व्हावं. तुम्हाला इंग्लिश येत नाही, ठीक आहे, तर ऑर्डर्स येतात तिथे लिहितात, वाचता येते आणि वाचता येते तुम्हाला, वाचता येते, हिला येते, मला येते, तिला थोडं थोडं येतंय. म्हणजे खूप ती कसं माहिती ते आपल्या डोळ्यासमोरनं ते गेलेले आहेत वस्तू, त्यामुळे आपल्याला कळते की हे काय आलंय काय नाही. म्हणजे मेन्यू तोंडपाठ आहे, तोंडपाठ आहे आम्हाला. सरांनी पण
पण आम्हाला कधी दुधाभाव मानले नाही, त्यांच्या घरच्यासारखंच आम्हाला वागवलं. हिने कामगार आहे असं काय त्यांनी आम्हाला दाखवून पण दिले नाहीत की तुम्ही असं आणि तुम्हाला असं वाटते कसं काय नाही जायचं नको असं म्हणून आम्ही एक नाही सरांच्या बरोबर आम्ही काम सोडून जातो. फक्त सर पुढे जाऊ दे त्यांच्या मागे त्यांना कोटा पुढे आलं की आम्ही त्यांच्या मागे. ऑटोमॅटिक पुढे जाऊ. असं कोण कस्टमर तुम्हाला म्हटलंय का भारी झालंय मावशी? हा ते आमच्या मुलांना सांगतात, ती मुलंही ना आम्हाला सांगतात. काय झालेलं सांगा ना. काय पण असतं, पास्ता असू दे किंवा काय पण म्हणजे काय पण असू दे, पिझ्झा असू दे, सॅलेड असू दे, मग असं सांगितलं ना मावशी छान झालंय बघा, कस्टमर सांगून गेले सांगतात, त्यावेळी आम्हाला पण आनंद वाटतोय. महिला सक्षमीकरण नावाखाली शिलाई मशीन किंवा लोणचे मसाले या पलीकडे इतर विचार होताना दिसत नाहीत, किंवा भाकरी थापायला मावशी पाहिजे अशी जाहिरात दिसते. अशा वेळी छोट्या गावातल्या या महिलांना थेट युरोपियन पदार्थ बनवायला शिकवून उत्तम पगार मिळवून देणारं पॅनाकोटा फक्त रेस्टॉरंट राहत नाही. सरस्वती, रेणुका, लक्ष्मी नावाच्या या महिला आज 7 समुद्रापारच्या डिश तयार करतात. ही गोष्ट त्यांना लाख मोलाचा कॉन्फिडन्स देते. आणि ही गोष्ट अंबाबाईच्या कोल्हापुरातच घडते, याहून दुसरी चांगली गोष्ट कोणती असू शकते?